जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची अखेर घोषणा झाली आहे। 5 फेब्रुवारीला मतदान, 7 फेब्रुवारीला मतमोजणी होईल अशी माहिती निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली। 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी निवडणुका होणार आहेत। यात कोकणातल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मराठवाड्यातील लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव तर पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली यांचा समावेश आहे। 50% आरक्षण गेलेल्या जिल्हा परिषदांची निवडणूक या दुसऱ्या टप्प्यात होणार आहे। अंतिम उमेदवाराची यादी यादी 27 जानेवारी 2024। मतदानाचा दिनांक 5 फेब्रुवारी 2026 सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत। मतदानाचा दिनांक 5 फेब्रुवारी 2026 सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत। मतमोजणीचा दिनांक 7 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 वाजेपासून। 9 वर्षांनंतर होत असलेल्या महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा थोड्याच वेळात थंडावणार आहेत। गेल्या 10 दिवसांपासून राजकीय नेत्यांकडून उमेदवारांकडून जोरदार प्रचार करण्यात आलाय। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, अजित पवार प्रचाराच्या मैदानात उतरलेले। गुरुवारी म्हणजेच 15 जानेवारीला मतदान होणार आहे। 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे। राज्य निवडणूक आयोगाचा आणखी एक निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे। प्रचाराची मुदत संपल्यावरही उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करता येणार आहे, मात्र राजकीय पक्षांना पत्रक वाटून प्रचार करता येणार नाही। निवडणूक आयोगाच्या या निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। पुण्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगता सभा घेतली की आशीर्वाद मिळतो असं फडणवीस म्हणतात। तर यावेळी फडणवीसांनी अजित पवारांवर निशाणा साधत भाजपला मतदान करावं असं आवाहन केलंय। 15 तारखेला कमळाची काळजी घेतली तर पुढची 5 वर्ष आम्ही तुमची काळजी घेऊ असं फडणवीस म्हणतात। 15 तारखेला सकाळी उठायचं आणि उठण्याकरता घड्याळीचा अलार्म लावायचा। कुठला? घड्याळीचा अलार्म लावायचा आणि अलार्म वाजला की घड्याळ बंद करायचं। ते घड्याळ घरीच ठेवायचं आणि मग आपण मतदान केंद्रावर जायचं आणि मतदान केंद्रावर गेल्यानंतर जी मशीन आहे त्याच्यावर फक्त कमळ पाहायचं। महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी नागपुरात मुख्यमंत्री फडणवीसांचा रोड शो पार पडलाय। यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी बाईकवरून प्रचार केला। रोड शोच्या मार्गात पिवळ्या मारबतीची प्रतिकृती पाहायला मिळाली। पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचा रोड शो झालाय। नर्हे, आंबेगाव परिसरातल्या प्रभागांकरता हा रोड शो पार पडला। भोसरीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रचारासाठी शेवटची सभा घेतली। सभेदरम्यान अजित पवारांनी पुण्यातल्या विकास कामांच्या नावाखाली होत असलेल्या भ्रष्टाचारावर टीका केली आहे। तर भाजपचे आमदार महेश लांडगेंवरही टीका केली। भोसरीकरांनो, तुम्ही आठवा ना, ह्याच्यातल्या कितीतरी कार्यकर्त्यांना मी उमेदवारी दिल्या। मी त्याच्यामध्ये त्यांना नगरसेवक केलं। काहीच्या बाबतीत माझं मीठ आळणी निघालं। इतके मला पश्चाताप होतोय ज्या पद्धतीनं हे लोक इथं भ्रष्टाचार बघितल्यानंतर, करताना बघितल्यानंतर, अरे काय होतास तू, काय झालास तू आणि कुणा करता? तू नगरसेवक व्हायच्या आधी काय करत होता तर आठव? भंगारच्या गाड्या जकात नाक्याच्या इकडून तिकडं पोचवायचा। मी माझं काम चोख बजावलेलं आहे। आता 15 तारखेला बटन दाबायचं काम तुमचं आहे। माझी विनंती आहे की आपण ते त्यांचं बटन दाबा। मी मधला 9 वर्षाचा जो भ्रष्टाचाराचा राक्षस इथं जो उभा राहिला आहे त्याला आपल्याला हटवायचं आहे, नाहीतर तुमच्या पुढच्या पिढीचं काय रे खरं नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मुंबईच्या पश्चिम उपनगरात प्रचार रॅली पार पडली। बोरिवली देवीपाडा भागात शिंदेंचा रोड शो पाहायला मिळाला। महापालिका प्रचार संपायला आता अवघे काही मिनिटं उरली आहेत। अशातच उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या शाखांना भेटी दिल्या आहेत। यावेळी उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर निशाणा साधलाय। नशिबामध्ये लिहिलेलं असं ते होतं। गेल्या वेळेला सरिता ताईचा निसटता पराभव झाला होता।
पण सरिताताई यावेळेला तुमचा दणदणीत विजय होणार आहे. मग आता तुम्ही इथं विचाराल आपल्या विरुद्ध कोण आहे, विरुद्ध कोण आहे ते तुम्हाला माहिती, गद्दार आहे तो भाग वेगळा. पण ती जी वृत्ती आहे ही वृत्ती गद्दारीची वृत्ती आहे आणि या गद्दार वृत्तीचा पराभव करण्यासाठी मला इथून सरिताताई नगरसेविका म्हणून निवडून आले पाहिजे. निवडून दिलेले गद्दार होऊ शकतात, पण जे निवडून देतात ते गद्दार होऊ शकत नाही हे दाखवणारे निवडून. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यामध्ये आहेत. यावेळी राज ठाकरेंनी पुण्यातल्या उमेदवारांची भेट घेतली आहे. राज ठाकरेंच्या स्वागतासाठी कोथरूडमध्ये रस्त्याच्या दुतर्फा कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली. प्रचाराच्या शेवटच्या तासात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडून प्रचार सुरू आहे. रश्मी ठाकरेंनी जोगेश्वरीतल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यालयांना भेटी दिल्या. महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ज्युनियर ठाकरेही मैदानात उतरले. भायखळ्यामध्ये आदित्य ठाकरे, अमित ठाकरेंनी रॅली काढली. तसंच ते शाखांनाही भेटी देत आहेत. मुंबईतल्या दहिसरमधील भाजप उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांच्या प्रचारात आज भावनिक दृश्य पाहायला मिळाली. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काढलेल्या रोड शो दरम्यान त्यांनी दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि ते भावूक झाल्या. या रोड शोमध्ये तेजस्वी घोसाळकर यांनी आपल्या दोन्ही लहान मुलांना प्रचाराच्या रथावर घेतलेलं होतं, त्यामुळे संपूर्ण वातावरण भावनिक झालं. नागरिक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत त्यांना पाठिंबा दिला. जालना महापालिकेत भाजपने प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भव्य रॅली काढली. प्रभाग क्रमांक 1 मध्ये माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचे बंधू भास्कर दानवे निवडणुकीच्या मैदानात आहेत. प्रचार रॅलीमध्ये महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी भगवे भेटी बांधून सहभाग घेतलेला. पत्नीला निवडून आणण्यासाठी शिवसेना आमदार मुरजी पटेल मैदानात उतरलेले. अंधेरी परिसरात आमदार मुरजी पटेलांनी बाईक रॅली काढली आणि शक्ती प्रदर्शन केले. अंधेरी पूर्वेत प्रभाग क्रमांक 81 मधून आमदार मुरजी पटेल यांची पत्नी केसरबेन पटेल भाजपच्या उमेदवार आहेत. अहिल्यानगरमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचार रॅलीत द ग्रेट खली सहभागी झाला. भीमकाय खलीला पाहण्यासाठी शहरातल्या नागरिकांनी गर्दी केली. पुण्यातल्या कोथरूड भागाला पाणी पुरवठा करणारे पाणीवाले बाबा यंदाही निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. प्रभाग क्रमांक 10 मधून शंकर खेमसे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. 2007 मध्ये पहिल्यांदा नगरसेवक झालेल्या खेमसेंनी कोथरूडकरांचा पाण्याचा प्रश्न सोडवलेला होता. लातूरमध्ये सैराट फेम अभिनेता आकाश ठोसरकडून काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करण्यात आलाय. काँग्रेसचे प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार गोपाळ बुरबुरे यांच्या प्रचारार्थ काढलेल्या रॅलीत आकाश ठोसर सहभागी झालेला. मुंबईत अनेक उमेदवारांकडून वेगवेगळे प्रचार होत असतानाच भांडूप पश्चिममध्ये मोठ्या प्रमाणात ऑटोवर भाजप शिवसेनेचे झेंडे लावत प्रचार केला जातोय. जवळपास 150 ते 200 ऑटो या प्रचारात सहभागी झाले. अशातच भाजपकडनं भांडूप कांजूर परिसरात उमेदवार निवडून आणण्यासाठी जोर लावला जातोय. डोंबिवलीतल्या तुकाराम नगरमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जोरदार राडा पाहायला मिळाला. डोंबिवलीत प्रभाग क्रमांक 29 मध्ये मैत्रीपूर्ण लढत आहे. पॅनलमध्ये भाजपच्या 4 उमेदवारांसमोर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे 4 उमेदवार रिंगणात आहेत. भाजप कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप शिवसेनेच्या उमेदवारांनी केला. या कारणावरून जोरदार राडा झालाय. 5 जणांना अटकही झाली आहे. भाजप उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी अटक झाली. या डोंबिवलीत झालेल्या राड्यानंतर भाजपकडनं मूक मोर्चाही काढण्यात आलाय. मुंबईमध्ये वरळीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 193च्या उमेदवार हेमांगी वरळीकर यांच्या पतीने पैसे वाटल्याचा आरोप अपक्ष उमेदवार आणि शिंदेच्या शिवसेनेने केला. ठाकरेंच्या सेनेचे हरीश वरळीकर बैठकीच्या नावाखाली महिलांना बोलवून पैसे वाटत असल्याचा व्हिडिओ अपक्ष उमेदवार सूर्यकांत कोळी यांनी समोर आणलेला आहे. ठाकरेंच्या सेनेचे माजी शाखाप्रमुख सूर्यकांत कोळी यांना उमेदवारी न मिळाल्यानं ते अपक्ष निवडणूक लढतायत. त्यांनीच हा व्हिडिओ समोर आणला. मुंबईतल्या बांद्र्यातील प्रभाग क्रमांक 94 मध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप झालाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रश्मी मालुसरे यांचे कार्यकर्ते नागरिकांना पैसे वाटतायत असा आरोप करण्यात आलाय. पैसे वाटपाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या प्रकरणी जावेद शेख यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनंतर वांद्रे पूर्वेतील निर्मलनगर पोलिसांनी घटनेची दखल घेतली आहे. जळगावात पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. प्रभाग क्रमांक 11 मधील अपक्ष उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करत कारवाईची मागणी केली. शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते पैसे वाटतायत अशी तक्रार करण्यात आली. तसंच मतदान कसं आणि कुणाला करावं याचा डेमोही दिला जात असल्याचं तक्रारीत म्हटलं. मात्र पैसे मतदारांना दिलेले नाहीत. प्रचार फेरीला आलेल्या बचत गटाच्या महिलांना त्यांचे पैसे दिले असा दावा शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला. निवडणुकीत पैसे वाटप करतानाचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी भाजपवर आरोप केलाय. पैसे वाटप केल्याशिवाय भाजपला मतदान मिळू शकत नाही असा आरोप वडेट्टीवारांनी केला. भारतीय जनता पक्षाला पैसे वाटल्याशिवाय मतदानच मिळू शकत नाही. चंद्रपूर शहरामध्ये सुद्धा कालपासून त्यांचे अनेक आमदार इथे उतरलेत, प्रभागाप्रमाणे बसवलेत आणि त्यांच्या माध्यमातून प्रचंड पैशाचं वाटप सुरू झालेलं आहे. मुंबईमध्ये तर 3-3 हजाराचे पाकिट वाटताना ज्या घरात पाकिट पडलं त्या महिलेनेच ते तिथं उघड केलं. म्हणजे भाजपाला
पैसे वाटत असताना हा निवडणूक आयोग काय करतोय का खुलेआम? कुठे आहे याची यंत्रणा? निवडणूक आयोगाची यंत्रणा कुठे आहे? हे काय गुलाम झाले आहेत काय भारतीय जनता पक्षाचे? महापालिका निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आमदार सतेज पाटील यांनी व्हिडिओ बॉम्ब टाकलाय. महापालिका मतदानापूर्वी सत्ताधारी आमदारांनी 40 लाख रुपये घेतल्याचा आरोप करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ जारी झालाय. एका तरुण कॉन्ट्रॅक्टरकडनं 40 लाख रुपये घेतल्याचा व्हिडिओ समोर आणलाय. यामध्ये इज इट ट्रू असं कॅप्शन देत व्हिडिओ जारी करतानाच मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी देखील व्हिडिओ टॅग करत सवाल केलाय. सरकारकडनं यावेळेस स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली. नालासोपारा पूर्वेकडील प्रभाग क्रमांक 15 मध्ये भाजपचे स्टिकर असलेल्या तिळाचे लाडू रिक्षातनं वाटप केल्याचा प्रकार समोर आला. निवडणूक आचारसंहिता लागू असताना मतदारांना कोणते आमिष किंवा भेटवस्तू देणं नियमबाह्य असताना भाजपकडनं लाडू वाटप होत आहे असा आरोप ठाकरेंच्या सेनेकडनं करण्यात आला. ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित रिक्षा अडवून या प्रकाराला तीव्र विरोध केलाय. यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवण्यात आलं. अधिकाऱ्यांनी चौकशी करत रिक्षा ताब्यात घेतली. प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत आणि उद्या मकर संक्रांत आहे. त्यामुळे उमेदवारांकडनं महिलांना संक्रांतीचं वाण वाटलं जाऊ शकतं आणि याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात आचारसंहिता विभागाची करडी नजर आहे. वॉर रूममध्ये उमेदवारांच्या सोशल मीडिया अकाउंटवर आणि प्रत्यक्षात फील्डवर 34 भरारी तसंच 34 SST पथकं ही तैनात करण्यात आली आहेत. जर वाणच्या नावाखाली एखाद्या उमेदवाराने प्रलोभन दाखवलं तर त्याला वर्षभराची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे मकर संक्रांती दिवशी प्रलोभन दाखवणाऱ्या उमेदवारांवर कारवाईची संक्रांत येणार हे उघड आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.